नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने मागील 2 वर्षात हाहाकार माजवला होता. आता परत कोरोनाचा नवीन अवतार JN1 याचा शिरकाव चंद्रपूर जिल्ह्यात झाला असून राजुरा येथे या विषाणूमुळे 3 व्यक्ती बाधित झाले असून भद्रावती येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आलापल्ली तालुक्यातील पेरीमेली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जणेकर यांना 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदात्याचे ट्रक वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पकडल्याने ते सोडवण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ती 5 लाखांवर आली आणि रात्री 11 वाजता या लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. एकीकडे केंद्र सरकार सर्वसामान्यांना घरकुल मिळावे म्हणून याकरिता प्रयत्न करत असताना मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिंतळा येथे सरपंचांनी चक्क नातेवाईकांना आणि धनदांडग्यांनाच घरकुलाचा लाभ मिळवून दिल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. सरपंचांच्या या प्रकरणामुळे मात्र सर्वसामान्य गरजू लोक डावलले जात आहे. अवैध धंद्यासाठी घुघू शहर तसेही प्रसिद्ध आहे आणि या शहरात अनेक जण पत्रकारितेच्या नावाखाली अवैध व्यवसाय करीत आहेत. अशातच अवैध रेती भरून घेऊन जाणारा ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडल्याने या ट्रॅक्टर मालकाचे खरे रूप उघड झाले आणि त्याच्यावर 1,15,000चा दंड ठोठावण्यात आला. एकाच घरातील हे 3 भाऊ पत्रकार असल्याचे समाज माध्यमात चर्चा आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यातल्या त्यात जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होते म्हणून एक नवीन वाद ओढवून घेतला. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी 22 जानेवारीला संपूर्ण राज्यात मांसबंदी आणि दारूबंदी करावी असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. क्या आपको तंत्र मंत्र के नाम पर ठगा गया है? तो घबराए नहीं, आपके हर समस्या का समाधान है हमारे पास, क्योंकि बरसों की तपस्या और कड़ी मेहनत से हमारे गुरुजी ने विद्या प्राप्त की है. आपकी कोई भी परेशानी हो, जैसे परीक्षा में फेल होना, शादी की समस्या, व्यापार में असफलता, नौकरी की समस्या, प्रॉपर्टी की समस्या, पति पत्नी में अनबन, हमेशा स्वास्थ्य खराब होना, मुठ करनी, वशीकरण, इसके अलावा कोई भी समस्या हो तो नीचे दिए गए नंबर पर तुरंत कॉल करें. नागपूर येथील प्रख्यात शेफ विष्णू मनोहर हे चंद्रपूर शहरात विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहेत. तब्बल 6,750 किलोची खिचडी ते कृषी महोत्सव येथे तयार करणार आहेत. त्यामुळे कृषी महोत्सवाला एक आगळेवेगळे रूप प्राप्त झाले आहे. मूल तालुक्यातील जुना सुर्ला येथील तलाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा धडधडीत आरोप राजगड येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील मारकवार यांनी एका पत्र परिषदेत केला. शेतकऱ्यांसोबत उद्धट वागणे, शेतकऱ्यांना हवे असलेले कागदपत्र न देणे, त्यांना ताटकळत उभे ठेवणे असे प्रकार हा तलाठी करत असल्याचे त्यांनी या पत्र परिषदेत सांगितले. त्यामुळे या तलाठ्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी या पत्र परिषदेत केली. शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून राज्यभरात अनेक आंदोलने केली. त्याची ही मागणी लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळात घेतल्या गेलेल्या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर रुजू कर्मचाऱ्यांना या जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम होणार असून त्याकरिता केंद्र सरकारने शिक्षण विभागाला जास्तीत जास्त विद्यार्थी नोंदणीचे लक्ष दिले आहे. परंतु राज्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थी नोंदणी करणे हे कठीण काम असल्याचे सांगितले. आईवरील वैद्यकीय उपचार घेऊन घराकडे परत जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर धडकली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या उभ्या ट्रकवर आदळली. या विचित्र अपघातात मायलेक जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी दुपारी 1:30 वाजता नागपूर येथे झाला. नागपूर मार्गे धावणाऱ्या पुणे ते हटिया एक्सप्रेसमधील प्रवाशांकडून बळजबरीने पैसे हिसकावणाऱ्या आणि प्रवाशांना शिवीगाळ करणाऱ्या 5 तृतीयपंथांविरुद्ध दरोडा टाकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2घांना लोहमार्ग पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ही रेल्वे रात्री 1:30 वाजता बुटीबोरी येथे आली असता 5 तृतीयपंथांनी शयनयान बोगीत प्रवेश करून प्रवाशांच्या खिशातून पैसे काढणे आणि पैसे न दिल्यास मारहाण करण्याची घटना घडली.
तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।